नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदर्श विद्यालयाच्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आदर्श विद्यालयामध्ये ऑनलाइन एज्युकेशनला त्या ठिकाणी सुरुवात करत आहोत। या कोरोना या महामारीच्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण पुढे थांबता कामा नये याचा प्रयत्न शिक्षण प्रसारक मंडळ त्या ठिकाणी सतत करत आहे। त्या दृष्टीने आपण हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे। तर आज आपण मॅथ 2 चा जो थर्ड चॅप्टर आहे तो थर्ड चॅप्टर सर्कल या ठिकाणी आपण सुरू करत आहोत। तर सर्कल बाबत आपण सर्वांना एक व्हिडिओ आपल्याला शिटे सरांनी टाकलेला आहे। बेसिक कन्सेप्ट वर आधारित तो पूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी होता। हे बेसिक कन्सेप्ट सर्कलच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी सर्वांनी समजून घेतलेले असतीलच। परत एकदा आपण आपल्या अभ्यासक्रमानुसार त्या ठिकाणी रिव्ह्यू करू आणि परत समोर त्या ठिकाणी जाऊ। विद्यार्थी मित्रांनो, सर्कल म्हणजे काय? आता सर्कलच्या आकाराच्या बऱ्याचशा वस्तू आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। एखादा शेंडू असेल, एखादा आपल्या घरी असणारा गोल घड्याळ असेल, आपल्या घरी असणारा एखादा गोल डब्बा असेल, तर जेवढे काही गोल वस्तू आपल्याला त्या ठिकाणी दिसतात त्या कोणत्या आकाराच्या असतात? तर त्या ठिकाणी सर्कलच्या आकाराच्या असतात। परंतु नेमकं सर्कल म्हणजे काय? तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की सर्कल म्हणजे काय की प्लेन मधला एखादा फिक्स पॉइंट आपण त्या ठिकाणी घेतला तर त्या फिक्स पॉइंट पासून इक्विडिस्टंट अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा सेट और लोकस त्याला आपण सर्कल असं म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्कल मध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी आता या ठिकाणी शिकायच्या आहेत त्या प्रामुख्याने आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट जे आहेत आता सर्कल मधले, पहिला जो पॉइंट आहे सर्कल पासिंग थ्रू 1 2 3 पॉइंट्स। देन सेकंड पॉइंट that is secant and tangents. Then circle touching each other. Next, arc of a circle, inscribed angle and intercepted arc, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल्स। एवढे पॉइंट आपल्याला या ठिकाणी आपल्याला या सर्कल या चॅप्टर मध्ये त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत। शासनानं साधारणतः म्हटलं होतं की ऑगस्ट मध्ये आपल्या शाळा सुरू होतील, त्या दृष्टीने 25% अभ्यासक्रम त्या ठिकाणी कमी केलेला आहे। तर त्या दृष्टीने पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपण सर्वांनी स्वयं अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे। एवढ्या भागावर फक्त आपल्याला या ठिकाणी आता फोकस आपण त्या ठिकाणी करणार आहोत। तर नाउ वी हॅव टू लेट अस रिकॉल। आता या ठिकाणी पहा, एक आकृती तुम्हाला त्या ठिकाणी दिसते। तर या आकृतीमध्ये जी आकृती तुम्हाला या ठिकाणी दिसते ती कशाची आकृती आहे? सर्कलची आकृती त्या ठिकाणी आहे। मग या ठिकाणी याच्यामध्ये असणारे पहिला जो कन्सेप्ट आहे की O इज द सेंटर ऑफ अ सर्कल। या ठिकाणी O काय आहे? त्या सर्कलचा सेंटर आहे आणि या सेंटर पासून इक्विडिस्टंट अंतरावर काढलेल्या या बिंदूंचा सेट that is the locus and that locus is called as a circle। म्हणून या ठिकाणी हा O हा त्या सर्कलचा सेंटर आहे। सेंटर आपल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी ओळखता आला पाहिजे। देन नेक्स्ट वी कॅन सी द रेडियस ऑफ अ सर्कल। आता रेडियस कशाला म्हणायचं की सर्कलचा सेंटर आणि सर्कलवर असणारा एखादा फिक्स पॉइंट याच्यामध्ये असणारा जे डिस्टन्स आहे that is OA, OP, OR that are the radius of the circle। आणि प्रत्येक सर्कलचे रेडियस ह्या कशा असतात त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट असतात। देन नेक्स्ट वी कॅन सी द डायमीटर। जर सर्कलची एखादी कॉर्ड या सर्कलच्या सेंटर मधून जात असेल तर दॅट इज कॉल्ड एज द डायमीटर ऑफ अ सर्कल। हियर PR is the diameter of a circle and this diameter is twice of its radius। म्हणजे कोणती डायमीटर सर्कलची त्या रेडियसची कशी असते? ट्वाइस त्या ठिकाणी असते। ही आपल्याला एक्झाम्पल मध्ये त्या ठिकाणी वापरावं लागणार आहे। देन वी कॅन सी द कॉर्ड BC, दॅट इज द कॉर्ड BC म्हणजे सर्कल वरचे कोणतेही दोन पॉइंट यांना जोडणारी सेगमेंट दॅट इज कॉल्ड एज द कॉर्ड ऑफ अ सर्कल। हियर BC is the chord of a circle, PR also chord of a circle, but this chord is passing through the center, then that is called as the diameter of the circle।
That is the basic concept of the circles that we have studied from the standard 5th to 9th class. Then we can see the types of circle. Here first we can see the congruent circles. आता congruent circle कशाला म्हणायचं की जेव्हा दोन सर्कलची रेडियस या ठिकाणी हे दोन्ही सर्कलची रेडियस ही कॉन्ग्रंट आहे, then these circles is called as a congruent circles. जेव्हा दोन सर्कलची रेडियस ही सारखी असेल किंवा कॉन्ग्रंट असेल तर तिला काय म्हणायचं, कॉन्ग्रंट सर्कल असं त्या ठिकाणी म्हणायचं. then कॉन्सेंट्रिक सर्कल्स. तर कॉन्सेंट्रिक म्हणजे काय की ज्याचा सेंटर हा एकच असतो. that we can see these are the concentric circles. The center of these both the circles will be same. Hence these circles is called as the concentric circles. की ज्या सर्कलचा सेंटर हा एकच असेल अशा सर्कलला आपण काय म्हणतो, कॉन्सेंट्रिक सर्कल असं म्हणतो. then intersecting circles. if the two circles will be intersect each other, दोन सर्कल जर एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर त्या सर्कलला काय म्हणतो आपण, इंटरसेक्टिंग सर्कल असं त्या ठिकाणी म्हणतो. that we can see these figures. now we can see here the types of circle is congruent circles. The radius of the circles will be congruent, then that circle is called as a congruent circle. Concentric circles, the center of the circle will be same, then such a circle is called as the concentric circles. And intersecting circles, if two circles will be intersect each other, then such circles is called as the intersecting circles. Now we have to learn this. Then next we can see the circle passing through 1, 2 or 3 points. आता दिलेलं जे सर्कल आहे प्लेन मधलं सर्कल, हे आपण एक पॉइंट जर आपल्याला प्लेन मध्ये दिलेला असेल तर हाऊ मेनी सर्कल्स विल बी पास. if we have to given 2 points, then how many circles we have to pass. Then we have to given 3 points, then how many circles we have to pass. See here, first we can see the circle passing through 1 point. आता प्लेन मध्ये आपल्याला एक पॉइंट दिलेला आहे P1. how many circles will be passed here? We can draw the circles. The here 1, 2, 3, 4, 5. Another, in this way we can find infinite number of circles will be passing through this point P1. Hence we can given 1 point in the plane, then there are infinite number of circles will be passing through this point. Then we can given 2 points here, P1 and P2 and P3. These are the 2 points. Then how many circles will be passed here? Here also we can pass this 1, 2, 3, 4, 5. The infinite number of circles will be passing through these 2 points also. Hence we can say here infinite number of circles pass through a point. We have to given 1 point or 2 points. There are infinite number of circles will be passes through these 2 points. Then we can given here we have to given here 1 point we have to given, then infinite number of circles will be passing through this point. Then 2 points are also given. There are infinite number of circles will be passing through these points. आता अब ये आता या ठिकाणी पहा की सर्कल पासिंग थ्रू 3 पॉइंट्स. आता 3 पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत हियर P4, P5 and P6. मग हाऊ मेनी सर्कल्स विल बी पास थ्रू दिस 3 पॉइंट्स. तर यामधून जाणार हे एक आणि एकच सर्कल आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. त्याच्यापेक्षा जास्त सर्कल्स आपल्याला या 3 पॉइंट मधून त्या ठिकाणी काढता येणार नाही. म्हणून ओन्ली 1 सर्कल विल बी पासिंग थ्रू the 3 points in the plane. There is a unique circle passing through 3 non-collinear points. आता हे जे पॉइंट्स आहेत पहा, एक लक्षात घ्या की हे तिन्ही पॉइंट परत कसे पाहिजे आपल्याला, नॉन कोलिनियर पाहिजे, एका रेषेमध्ये ते नको. जर ते एका रेषेमध्ये असतील तर त्या ठिकाणी परत काय प्रॉब्लेम येतो तो आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी पहा की ते तिन्ही पॉइंट P7, P8, P9 हे तिन्ही पॉइंट आता एका रेषेमध्ये आपण घेतले. तर how many circles will be passed through this? There is
अनदर या तिन्ही पॉइंट मधून जाणारं एकही सर्कल आपल्याला त्या ठिकाणी काढता येणार नाही, कारण हे तिन्ही पॉइंट काय आहे, एका रेषेमध्ये कोलिनियर पॉइंट्स ते तिन्ही आहेत, म्हणून त्याच्यामधून जाणारं एकही सर्कल आपल्याला त्या ठिकाणी काढता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या ठिकाणी की जर तीन नॉन कोलिनियर पॉइंट असतील एकाच प्लेन मधले तर त्याच्यामधून जाणारं एक आणि एकच सर्कल असतं. जर तीन कोलिनियर पॉइंट असतील तर त्याच्यामधून जाणारा एकही सर्कल आपण त्या ठिकाणी काढू शकत नाही. रिमेंबर दिस पॉइंट, नो सर्कल कॅन पास थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. तर या ठिकाणी तीन कोलिनियर पॉइंट जर दिलेले असतील तुम्हाला तर नो सर्कल विल बी पास थ्रू दिस नॉन कोलिनियर पॉइंट्स. Then we can see the tangent and secant of a circle. This concept also we have to learn in the last class. But we can divide this. What is meant by tangent? आता या ठिकाणी एक सर्कल आपण काढलं आणि या सर्कलवर P हा पॉइंट घेतला. Now we can draw a line. That is, this is a line suppose L, and this line will be touches the circle at the point P. This line will be touches the circle at the point P. Hence, this line will be a tangent of a circle. This line will be a tangent of a circle. If the line in the same plane will be touching the circle in only one point, then that point is called as a touching point. या पॉइंटला काय म्हणतात त्या ठिकाणी टचिंग पॉइंट असं is the touching point of the this circle we have to given, and that line passes through this point P is called as the tangent line of the circle. Then we can see the secant of the circle. Now we have to given here secant. Now we have to draw this circle and we have to given the point A and B is on the circle. Then this line will be passes through this point A and B. The circle will be divided in two parts. Then that line is called as the secant of a circle. म्हणजे या ठिकाणी प्लेन मधली एखादी लाईन जर त्या सर्कलला दोन डिफरंट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर त्या लाईनला काय म्हणायचं, सेकंड ऑफ अ सर्कल. नाउ द सर्कल विल बी डिवाइडेड इन टू पार्ट्स. And now we can see this is the smaller part and this is the bigger parts. We can see next topic this will be. Then we can see here a tangent theorem. This is the most important theorem. We can ask this theorem in the examination or to after 3 or 4 marks. Now we can given here the tangent theorem. A tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. म्हणजे दिलेली tangent line ही त्या सर्कलला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते त्या पॉइंट मधून काढलेली रेडियस ही त्या टॅन्जंट लाईनला परपेंडिक्युलर असते. त्या टॅन्जंट लाईनला काय असते, परपेंडिक्युलर असते. नाउ वी कॅन ड्रॉ दिस फिगर or this is the theorem. We can see this theorem and proof of the theorem. Now we have to given here what we have to given, line here is the tangent or to the circle with center O. इथे आपण सर्कल काढलं त्याची एक टॅन्जंट लाईन here काढली at the point of contact A. या ठिकाणी A काय आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. Here we can prove what, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कोणत्याही थेरम मध्ये इफ आणि देन स्टेटमेंट स्टडी केले जातात. वी कॅन सी दिस इन द लास्ट क्लास. तर या ठिकाणी आपल्याला गिवन काय की तुम्हाला एक सर्कल दिलेलं आहे, त्या सर्कलला एक टॅन्जंट लाईन काढलेली आहे, एवढं तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, लाईन हियर इज परपेंडिक्युलर टू OA और रेडियस OA. म्हणजे लाईन हियर ही त्या रेडियसला काय त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे. नाउ वी कॅन प्रूव्ह दिस. Assume that line here is not perpendicular to segment OA. We can contradict. We can prove this. म्हणजे सुरुवातीला आपण असं अज्युम केलं की ही लाईन हियर या रेडियसला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर नाही. कॉन्ट्रडिक्शन मेथडने आपण हा प्रूफ लिहिणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहिलं सपोज सेगमेंट O here segment OE OC is drawn perpendicular to line here
or segment OB is perpendicular to the line here. Of course B is not same as A. आता B आणि A या ठिकाणी मग सेम होणार नाही. Now take a point C on line here. मग या ठिकाणी C हा एक पॉइंट तुम्ही घेतला. इथं थोडं कट करा. सांगायचं स्टार्ट ना. Here assume that line here is not perpendicular to segment OA. म्हणजे आपण या ठिकाणी assume केले की OA हा या लाईनला perpendicular नाही. Suppose we can consider here OB. Here we can print mistake. That is we can write here segment OB is drawn perpendicular to line here. म्हणजे OB ही काय केली आपण लाईन here ला perpendicular टाकली. Of course B is not same as A. मग B आणि A हे सेम होतील का? कारण आपण पाहिलेलं आहे की कोणत्याही बाहेरच्या पॉइंट मधून त्या लाईनला टाकलेली परपेंडिक्युलर लाईन ही एकाच पॉइंट मध्ये त्या ठिकाणी इंटरसेक्ट करेल. डिफरंट पॉइंट मध्ये त्या ठिकाणी इंटरसेक्ट करत नाही. म्हणून B आणि A हे पॉइंट त्या ठिकाणी सेम होणार नाही. म्हणून या ठिकाणी नाउ टेक अ पॉइंट C ऑन द लाईन हियर. मग C हा एक पॉइंट असा घ्या की तो BA आणि BC हे अंतर कसं राहील त्या ठिकाणी सारखं राहील. Now in triangle OBC, आता या दोन ट्रायंगलचा विचार करा. ट्रायंगल OBC and triangle OBA. Segment BC is common to segment BA. कारण आपण कंस्ट्रक्शन मध्ये म्हटलं की BA आणि BC या ठिकाणी सारखं आहे. त्यानंतर अँगल OBC is common to angle OBA. OBC is common to angle OBA. Each will be right angle. Segment OB is common to segment OB. That is the common side of the both the triangles. Then we can see here the triangle OBC is common to triangle OBA by SAS test. Now we can see the test of the congruency of the triangles. Then we can see here these two triangles will be congruent by SAS test. Hence we can write here OC is equal to OA. OC is equal to OA. But segment OA is radius. परंतु ती काय आहे? सेगमेंट OA आपलं OA ही काय आहे सर्कलची रेडियस आहे. या ठिकाणी आपण ते घेतलेलं आहे. म्हणून सेगमेंट OC मस्ट आल्सो बी अ रेडियस. OC सुद्धा काय त्या ठिकाणी रेडियस होईल. पण C लाईन ऑन द सर्कल म्हणजे C या ठिकाणी काय आहे सर्कल वर आहे आणि A सुद्धा काय आहे सर्कल वर या ठिकाणी आहे. That means line here intersect the circle in two distinct point A and C. म्हणजे आता या ठिकाणी पहा मित्रांनो की या ठिकाणी C आणि A हे दोन्ही पॉइंट हे कुठे आले आता सर्कल वर आले आणि त्या दोन्ही पॉइंट मधून त्या जाणारी एक लाईन त्या ठिकाणी आहे. दॅट मीन्स लाईन हियर इंटरसेक्ट सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. म्हणजे या ठिकाणी म्हणतो आपण की लाईन हियर ही त्या दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये त्या ठिकाणी इंटरसेक्ट करते. बट लाईन हियर इज अ टँजेंट. परंतु लाईन हियर काय टँजेंट आहे. आपण मागच्याच फॉर टँजेंटची डेफिनेशन काय आहे की टँजेंट लाईन त्या सर्कलला फक्त एका आणि एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. म्हणून या ठिकाणी बट लाईन हियर इज अ टँजेंट. इट इंटरसेक्ट द सर्कल इन ओनली वन पॉइंट. Our assumption that line here is not perpendicular to radius OA is wrong. म्हणून आपण जे अझम्प केले या ठिकाणी आपण जे अज्यूम केले या ठिकाणी हे आपण अज्यूम केलेले हे चुकीचं आहे. म्हणून लाईन हियर ही काय राहील रेडियस OA ला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो कॉन्ट्राडिक्शन मेथडला आपण हा त्या ठिकाणी प्रूफ त्या ठिकाणी केलेला आहे. कॉन्ट्राडिक्शन मेथड त्या ठिकाणी थोडीशी आपण समजून घ्यायचं असतं आणि मग आपण जे अज्यूम केलं ते आपण त्या ठिकाणी खोटं ठरवलं. म्हणून आपण म्हणू शकतो की लाईन हियर ही परपेंडिक्युलर ऑफ द रेडियस OA. तर हा थेरम प्रत्येकाने त्या ठिकाणी लिहायचा. एखाद्या वेळेस 3 किंवा 4 मार्कासाठी हा थेरम परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. Then we can see the distance of center from the tangent. आता डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी ही समजा एखादी लाईन आहे L आणि O या पॉइंट मधून आपल्याला या लाईनचं डिस्टन्स काढायचं आहे. मग डिस्टन्स मोजत असताना तुम्ही कोणत्याही प्रकारे डिस्टन्स त्या ठिकाणी मोजू शकता. OA, OL, OM, ON, OB असं कोणतेही डिस्टन्स तुम्हाला त्या टँजेंट लाईनचं त्या सेंटर पासून त्या ठिकाणी मोजता येईल. परंतु आता एक लक्षात घ्या की टँजेंट लाईन ही सर्कलला काय करते फक्त एका आणि एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते.
म्हणून आपलं जे ऍक्च्युअल डिस्टन्स राहील समजा ओ हा जर सर्कलचा सेंटर असेल तर OM हे काय आहे त्या ठिकाणी त्या लाईनचं त्या लाईन पासून सेंटर पर्यंतचं त्या ठिकाणी डिस्टन्स त्या ठिकाणी असेल. म्हणून द स्मॉलेस्ट डिस्टन्स फ्रॉम अ गिवन पॉइंट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे या ठिकाणी या लाईन या O पासून या लाईन पर्यंतचं स्मॉलेस्ट डिस्टन्स जे राहील ते काय असेल की जी परपेंडिक्युलर लाईन आपण काढलेली असेल OM ही परपेंडिक्युलर लाईन हे दॅट इज द स्मॉलेस्ट डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट O टू द लाईन N. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. Then we can see the distance of centers from a tangent. आता टँजेंटचा विचार करू आपण. आता या ठिकाणी ही टँजेंट लाईन या ठिकाणी काढलेली आहे आणि O हा सर्कलचा सेंटर आहे. मग O पासून या लाईन पर्यंत OP इथे एक P पॉइंट दिसतो तुम्हाला. OP is the radius of a circle and this radius is perpendicular to the tangent line. Hence we can say distance of a center from the tangent is the radius of that circle. That we can see here. The distance of center from the tangent is the length of radius. केवळ लक्षात ठेवायचं की सर्कलचा टँजेंट पासून असणारा सेंटर पर्यंत असणारा डिस्टन्स ही काय असते त्या सर्कलची रेडियस असते. हे आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यात सुद्धा बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी कामी पडणार आहे. Then we can see here number of tangents to the circle through given point. How many tangents if we have to given the exterior part of the circle we have to given one point. How many tangents we can draw here? Now we can see this figure. Now when the point is inside the circle, जर त्या सर्कलचा पॉइंट हा इनसाइड असेल तर आपण त्या सर्कलला टँजेंट लाईन काढू शकतो का? तर याच्यातून काढणारी टँजेंट लाईन किंवा या पॉइंट मधून जाणारी लाईन ही त्या सर्कलची टँजेंट लाईन असू शकणार नाही, कारण टँजेंट लाईनची डेफिनेशन आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. Then when the point is on the circle, जर त्या सर्कलवर हा पॉइंट आपल्याला दिलेला असेल एखादा, हा पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे, या पॉइंट मधून आपण काय करू शकतो एक टँजेंट लाईन त्या ठिकाणी काढू शकतो. म्हणजे सर्कलच्या इंटिरियर भागात पॉइंट असेल तर आपण टँजेंट लाईन काढू शकत नाही. सर्कलवर पॉइंट असेल तर आपण एक आणि एकच टँजेंट लाईन त्या ठिकाणी काढू शकतो. Then if we have to given the where the point is outside the circle, म्हणजे एक्सटेरियर भागात जर एखादा पॉइंट तुम्ही घेतला तर how many tangent line can be drawn to the circle? Now we can draw this. P is the point. Then these are the two tangent lines we can be here draw to the circle. That is, this will be touching the circle in only one point. Here we can see the tangent segment theorem. That is the most important theorem again. We can ask this theorem also 3 or 4 marks, 3 marks. तर या ठिकाणी हा theorem काय आता की tangent segment drawn from an exterior point of a circle are congruent. म्हणजे आता या ठिकाणी tangent segment कशाला म्हणायचं की ही जी tangent लाईन तुम्ही काढलेली आहे या tangent लाईन वर या पॉइंट पासून टचिंग पॉइंट पर्यंतचं जे डिस्टन्स आहे that is called as the tangent segment. मग या लाईन वर असणारे DP किंवा DQ, these are the tangent segment. Now here we have to given point A is the center of a circle, line PD and line QD. PD and QD are the tangent spheres. Then we can prove here. What we have to prove? Segment DP is congruent to segment DQ. DP आणि DQ या काय आहे congruent segment तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचं आहे. Now we can construct draw AP. AP आपण काढली आणि AQ काढली. A1 हा that is the radius of the same circle. एका सर्कलच्या त्या रेडियस असल्यामुळे दोन्ही सेगमेंट या ठिकाणी congruent होतील. Then we can segment AD is congruent to segment AD. That is the common side of both the triangles. Hence these two segments are also congruent. Then we can write here angle APD. Angle APD is congruent to angle AQD equal to 90 degree by tangent theorem. We can see this theorem in the last topic.
Hence we can see here the triangle PAD is congruent to triangle QAD. These two triangles are congruent by which test? Hypotenuse side test. We can write here, this is the hypotenuse. Hypotenuse is congruent and one side is congruent. And these both the triangles are right angle triangles. Hence these two triangles are congruent by hypotenuse side test. Hence these two triangles are congruent. Then we can write here the segment DP is congruent to segment DQ by CSCT. That is congruent side of the congruent triangle. And hence we can prove here this. And now remember that we can see the which are the topics we can learn about this in this period. That we can see is the tangent theorem. Then that is the tangent at any point of a circle is perpendicular to the radius through the point of contact. Then its converse, a line perpendicular to a radius at its point on the circle is a tangent to the circle. And the tangent segment theorem, that is the tangent segment drawn from an external point to a circle, are congruent. We can see these three topics in this period. Then next we can see the practice set 3.1. That is the examples we have given in the practice set 3.1. We have given this example. What we have given the example? In the adjoining figure, the radius of a circle with center C is 6 cm. Line AB is a tangent at A. Answer the following questions. आता तुम्हाला या ठिकाणी C हा सर्कलचा सेंटर दिलेला आहे आणि AB काय या ठिकाणी टँजेंट लाईन आहे. त्याच्यावरून तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहायची. आता हे उत्तरं लिहित असताना आपण पहा, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? CAB चं मेजरमेंट किती होईल? 5. आता CAB मध्ये काय? CA ही रेडियस आहे, AB ही टँजेंट आहे. Radius is perpendicular to the tangent at the point of contact. Hence we can say the measure of angle CAB is equal to 90 degree by tangent theorem. Then second, what is the distance of a point C from line AB? आता AB पासून CF पर्यंतचा पॉइंट पर्यंतचा डिस्टन्स किती होईल? मग CA ही काय झाली? रेडियस आहे आणि आपण पाहिलं की रेषेच्या बाहेरील पॉइंट मधून टाकलेली परपेंडिक्युलर लाईन त्या लाईन पर्यंत काय असतं? स्मॉलेस्ट डिस्टन्स असतं and that is the radius. Hence the distance of a point C from a line AB is 6 cm. Then third, distance AB is equal to 6 cm. AB तुम्हाला 6 दिलेला आहे तर तुम्हाला BC काढायचं आहे. आता तुम्हाला या सर्कलची रेडियस माहिती आहे. रेडियस च्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 6 cm आणि हे डिस्टन्स किती आहे? 6 cm AB. तुम्हाला काय काढायचं आहे? या ठिकाणी BC काढायचं आहे. म्हणजे ही हायपोटेन्यूस या ठिकाणी काढायची. म्हणजे या ठिकाणी इन ट्रायंगल CAB काय? CAB इक्वल टू 90 डिग्री या एक वरून तुम्ही म्हणू शकता. म्हणून बाय पायथागोरस वी कॅन यूज हियर BC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल बाय पायथागोरस. देन वी कॅन सी हियर 6 square plus 6 square, that is 36 plus 36, that is 72. BC is equal to root 72, taking square root both sides. Hence BC is equal to 6 root 2 centimeter. Then the last question we can ask here, what is the measure of angle ABC? That is measure of angle ABC. आता ABC चं मेजरमेंट या ठिकाणी तुम्हाला काढायचं मित्रांनो. तर ABC चं मेजरमेंट काढत असताना या ठिकाणी AB 6 आहे, AC सुद्धा 6 आहे आणि BC किती दिली तुमची? 6 root 2. म्हणजे या ठिकाणी दोन साइड या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहे. which type of this quadrilateral? आपला which type of this triangle? That is the isosceles triangles. Hence we can say here the angle ABC and angle BAC is equal to 45 degree. That we can measure here. Hence these are the two sides of the triangles will be congruent. Hence the measure of angle ABC is equal to 45 degree. तर अशा प्रकारे आपल्याला या एक्सरसाइज मध्ये या ठिकाणी आपल्याला सराव करायचा आहे. बाकीचे एक्झाम्पल्स आपण पुढच्या पिरियडला त्या ठिकाणी घेऊ. धन्यवाद.